माझं स्पष्ट मत आहे, त्याला सुपारी देऊन मारण्यात आलेलं आहे. मोठा उद्योजक आहे. त्यांनी कुणाला सुपारी दिली, काय दिली हे न्याय व्यवस्थाने बघावं. सीबीआय चौकशी करावी. त्याला कोणी मारलं, का मारलं, किती वाजता मारलं हे पोस्टमॉर्टममध्ये सगळं व्यवस्थित ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम करावा अशी माझी विनंती आहे. कारण की ते पोस्टमॉर्टम करून त्याला जाळून टाकतील. मी बॉडी घेणार नाही आहे, बॉडीला हातही लावणार नाही. व्यवस्थित पोस्टमॉर्टम करून त्याला किती गोळ्या लागल्यात, कुठे कुठे लागल्यात ते सगळं व्यवस्थित बघावं. त्याची माहिती घ्यावी, सीबीआयला चौकशी करायला सांगावी. आणि विशेष गोष्ट, ज्या ज्या पोलिसांनी त्याला एन्काउंटर केलं त्यांचीही चौकशी व्हावी. कारण माझ्या घरी सकाळी 4:30-5 वाजता ते लोक आले, घरात घुसले, पूर्ण घर त्यांनी पडताळणी केली, पूर्ण चेकआउट केलं. घरातून एक खिळाही त्यांनी घेऊन नाही गेलेले माझ्या. हां, तर त्यांना कसं हे लिहू ते लिहू करून त्यांनी माझ्या 4-5 पेपरवर जवळपास 8-10 सह्या घेतल्या की बाबा तुमच्या भावाने असं केलं. नाही सॉरी, त्यांनी काही सांगितलंच नव्हतं आधी, पण नंतर जेव्हा मी 10 वेळेस विचारलं तेव्हा ते म्हटले की तुमच्या भावाने असं केलेलं आहे. म्हटलं ठीक आहे, कुठं आहे तो म्हणे हॉस्पिटलला आहे, त्याला तर गोळी खर्चटली आहे, तो ॲडमिट आहे. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मी त्यांना पूर्ण कॉपरेट केलं, पूर्ण घर दाखवलं. घरात काहीही नव्हतं तरी काय हाताने गेले माझ्याकडनं सह्या घेऊन. त्यांनी काही सांगितलं नाही तो मेला म्हणून. जो पोलीस खोटं बोलतो ना, दुसरी गोष्ट, जो पोलीस खोटं बोलतो ना, ॲडमिट आहे म्हणे तुमचा मुलगा, ॲडमिट समजून आम्ही आलो. तो खोटं बोलतो ना, तो खोटं बोलणारा हेच लोक सुपारी घेतात. जो खोटं बोलतो ना, जो गलत काम करता वही गलत काम करता. खरं खरं सांगायला पाहिजे होतं. जो चुकीचं काम करतो ना, जो पैसे चुकीचे घेतो ना, तोच चुकीचं काम करत असतो. हे आमचा दावा आहे, आमचा दावा आहे. मागणी काय वडील म्हणून? हां, वडील म्हणून तुमची मागणी? आमची काहीच मागणी नाही. आमचा फक्त पोराचं व्हिडिओमध्ये शूटिंग होऊन सने त्याचं इन कॅमेरा ते हे झालं पाहिजे, म्हणजे आम्हाला कळालं पाहिजे पोस्टमॉर्टम मध्ये किती गोळ्या लागल्या सरकारला आणि कुठे लागल्या. आणि दुसरी अशी मागणी होती की ते जज साहेबाची विनंती करून जज साहेबाची आम्ही फी भरली असती. जज साहेबांनी येऊन इथं अक्षरशः पाहणी करून. काय करत होता तुमचा भाऊ? त्याच्या हॉटेल, स्वतःची हॉटेल होती. 3-4 मित्र मिळून त्यांनी हॉटेल काढली होती. त्याच्या 2 आयसर होत्या, आयसर ट्रक, त्याच्यावर ड्रायव्हर लावून ते चालायच्या. आणि 2 4 व्हीलर्स होत्या. पोलिसांनी एक यादी दिली आहे पत्रकारांना, ज्याच्यामध्ये तुमच्या बंधूवर 10 गुन्हे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. सिद्ध करून दाखवा. सिद्ध करा म्हणा. सिद्ध करा, दाखवा. आम्हाला दाखवा ना. 15 दाखवा. नाही तर 10 आठवले मी मारतो. 15 दाखवा, 20 दाखवा. गुन्हे त्याचा एक त्याच्यावर होता गुन्हा आधी, तो पूर्णपणे कोर्टात चालून क्लिअर झालेला आहे. त्यातून निर्दोष सुटलेला आहे. एक रेप केस में एक मोठ्या 4-5 कपडे दुकानचा मालक रेप केस करण्याकरता त्याच्या दुकानात काम करणारी पोरगी होती एक तरुण, त्या पोरीला घेऊन चालला होता. यानं मारलं, ठोकलं त्याला. त्यांनी त्याच्यावर आरोप केला, मेरे 10 लाख थे, मेरे 20 लाख थे, मेरे 25 लाख थे. यानं मारलं, धोरलं आणि त्या मुलीला घेऊन आले, तिला वाचवलं. म्हणजे यानं गुन्हा केला का त्या मुलीचा जीव वाचवला? ती ज्यावेळेस गाडी ज्यावेळेस पकडली त्यावेळेस पोलिसांचं म्हणणं असं आहे की त्यामध्ये एक मुलगी देखील कुठं गाडीमध्ये रात्री ज्यावेळेस एन्काउंटर झाला. हा, हे बरोबर आहे की आता हे बा इकडे आहे का, मी काही लपित नाही, मी काहीच लपित नाही. तुम्ही जवान असले ना, तुम्ही एखादी पोरगी घेऊन पळायचं का नाही? माझ्या मुलाचं लग्न झालेलं नाही, एखादी पोट्टी तो घेऊन फिरला असेल, त्याच्याबद्दल मी डाऊटफुल नाही आहे. दॅट इज द फॅक्ट. आता काय तुमचे आरोप आहेत पोलिसांवर? पोलिसानं सुपारी घेतली 2-3 करोड रुपयाची आणि माझ्या मुलाला मारून टाकलं. साहेब, मी एकदा नाही 10 वेळा सांगा. दुसरी गोष्ट, मी 74ला ग्रॅज्युएट झालो आहे, 69ला इंग्लिश मिडियम पास झालो आहे. आय मस्ट हॅव गॉट ए प्रॉपर काय म्हणतात सायकॉलॉजी. आय मस्ट गॉट ए प्रॉपर सायकॉलॉजी. आणि माझी सायकॉलॉजी सकाळपासून डोकं फोडू राहिली की डोकं फोडून टाका. पण ह्या पोलिसवाल्याने सुपारी घेतली आणि पैसे 2-3 करोड रुपये घेतले आहे ना, आणि माझ्या मुलाला मारून टाकलं. हे माझं म्हणणं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.